नमस्कार. आत्ता आपण क्लब महिंद्राच्या पावागड रिसॉर्टमध्ये आहोत. हे इकडे रिसेप्शन आहे, तिथे रेस्टॉरंट आहे. वेळ मिळाला तर आपण या दोन्ही गोष्टी कव्हर करू. इथे संपूर्ण पार्किंग स्पेस आहे. आणि ही बघा, क्लब महिंद्राच्या ना प्रत्येक रिसॉर्टमध्ये तुम्ही जाल ना तर प्रॉपर्टीज एवढ्या मोठ्या असतात ना की त्याच्यासाठी लोकांना फिरण्यासाठी म्हणा किंवा आपण चेक इन चेकआउट करताना काही त्रास होऊ नये म्हणून ना अशी एक बग्गी ठेवलेलीच असते. ठीक आहे, छोटी गाडी म्हणजे. आणि आता आपण सुरुवात करूया रिसॉर्ट बघायला. तुम्ही बघाल ना ते बघा, हे पाथवे असे लांब लांब पाथवे सगळी ठिकाणी आहेत. आणि सर्वत्र अशी सुंदर झाडंसुद्धा त्यांनी लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची, पाम ट्रीज अँड ऑल. आणि तुम्ही बघाल ना तर हा प्रत्येक पाथवे हा इतकाच स्वच्छ असतो, जरासुद्धा कचरा घाण तुम्हाला मिळणार नाही. ही लोक ना इथे झाडाला सतत प्लांटेशनला म्हणजे पाणी देत असतात, त्याच्यानंतर त्याचे सौंदर्य कसं राहील हे बघत असतात. आणि हे जे ग्राउंड आहे ना हे सुद्धा धुतात ही लोक. हे ना मी बघितलं, इतकं स्वच्छ आहे. इथे तुम्ही बघितलं तर छान छोटे छोटे फाउंटन्स बनवले आहेत, आहे ना. बघा इथे पण किती सुंदर प्लांटेशन आहे. आणि इथे ना या साईडला ना मुलांना खेळण्यासाठी म्हणजे प्रॉपर्टी खूप मोठी आहे. तर मुलांना खेळण्यासाठी ना हे बघा, हे छोटंसं एक गार्डन आहे. ठीक आहे, छोटंसं एक गार्डन आहे. ज्यांना प्रत्येक रिसॉर्टमध्ये एक स्पोर्ट्स क्लब असतोच. मग त्याच्यात तुम्ही सगळ्या प्रकारचे गेम्स खेळू शकतात. आणि संध्याकाळी ना ह्यांचेच एम्प्लॉई ना बरेचसे गेम म्हणजे म्युझिक चेअर म्हणा, अंताक्षरी म्हणा, हे आपल्यासाठी हे अरेंज करतात. आणि ना कंट्रीच्या आपल्या देशाच्या विविध भागातून इथे लोक येतात, त्यामुळे वेगवेगळ्या भागातल्या लोकांशी आपली इंटरॅक्शन खूप छान होते. तुम्ही बघाल ना, बघा प्रत्येक ठिकाणी असं छोटं छोटं लँडस्केपिंग केलेलं आहे, सुंदर एकदम, है ना. हे बघा इथे पण एक छान हे लँडस्केपिंग प्रत्येक ठिकाणी म्हणजे सौंदर्य अक्षरशः विखुरले गेलेलं आहे. आता हे बघा, हा जो आहे ना हा एक मोठा बघा, बघितलं ना तर तुम्ही. आता इथे काल मला वाटतं काहीतरी फंक्शन होतं, इथे कॉर्पोरेट फंक्शन होतं, आय डोंट नो. पण अदरवाईज हा आहे ना गेम झोन आहे. इथे सगळ्या प्रकारचे गेम्स आम्ही खेळलेलो आहोत. मग कॅरम म्हणा, लुडो म्हणा, सगळ्या प्रकारचे, टेबल टेनिस, एव्हरीथिंग. ठीक आहे, आता आपण इथून जाऊया पुढे. समोर आपल्याला बघायचं आहे यांचं स्विमिंग पूल. आम्ही जिकडे राहिला आहोत ना आमच्या विल्याला स्वतंत्र स्विमिंग पूल आहे. ठीक आहे, अशा काही पूल साईड विलाच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त हे बघा, इतकं सुंदर स्विमिंग पूल आहे की नाही. इथे चेंजिंग रूम अँड शॉवर एरिया वगैरे आहे. बघा इथे सुद्धा छान प्लांटेशन केलेलं आहे. आणि हे स्विमिंग पूलचे स्वतः एकदम दक्षता घेत असतात. क्लोरीन लेवल काल त्यांनी चेक केलं बरोबर आहे की नाही, असं स्वच्छ सगळं आहे. ओके, हे बंद आहे आता, पण हे पण खेळण्यासाठी गेम झोन आहे. ओके नाही, टेबल टेनिस वगैरे खेळण्यासाठी हा एक गेम झोन आहे. त्याच्यानंतर इथे या स्विमिंग पूलला कोणाला स्विमिंग नसेल करायचं, ज्यांना स्विमिंग करायचं त्यांनी स्विमिंग करा, पण ज्यांना स्विमिंग नाही करायचं आहे आणि ज्यांना मस्तपैकी इथे चहा प्यायचा असेल बसून, ओके नाही, गप्पा मारायच्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी सोय इथे करण्यात आलेली आहे. हे बघा सुंदर परिसर आहे ना केवढा. बघा लॉन, बघा सगळे ठिकाणी इतकं सुंदर लॉन बनवलं आहे त्यांनी. इथे बसायची वेगळी सोय केलेली आहे. हा समोर जो दिसतोय ना तो पावागड आहे. आणि हे मी म्हटलं ना विलाज आहेत राहण्यासाठी, आहे ना, छान विलाज आहेत, सुंदर विलाज आहेत. हा रिसेप्शनचा एरिया है, ये रिसेप्शन है. तो ये है यहाँ का पावागढ़ रिसोर्ट का रेस्टोरेंट. बहुत बढ़िया फूड यहाँ मिलता है. ये हमारा विला है 601 और ये हमारा विला का ये जो है ना ये प्राइवेट एरिया है. और सबसे बड़ा अट्रॅक्शन, सॉरी मी मराठीत बोलते, चुकून हिंदीत सुरू केला. तर सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे काय माहिती आहे, हा आमचा स्वतःचा विलाचा स्वतंत्र पूल. किती छान आहे ना, खूपच छान आहे.
आणि जरूर तुम्ही पावागडला व्हिजिट करा. पण आता सध्या ना पावागडचं जे आपलं मंदिर आहे देवीचं वरती, तिथे मेंटेनन्स चालू आहे रोपवेचा. त्यामुळे आम्ही ते रोपवे इथे एन्जॉय नाही, म्हणजे ते मंदिरात नाही जाऊ शकलो, आम्ही दर्शन नाही घेऊ शकलो. त्यामुळे आमचा थोडासा विरस झाला. तर तुम्ही इथे याल ना तर जरूर बघा की त्या रोपवेच्या सर्व्हिसेस चालू झाल्या आहेत ना. आणि दुसरं म्हणजे ना इथे एक माया वर्ल्ड म्हणून आहे, तिथे काहीतरी इल्युजनरी गेम्स वगैरे आहे, पण सध्या ते सुद्धा बंद आहे. तर त्याची पण चौकशी करा, ते पण चालू झालं आहे की नाही. आणि आम्ही इथे एक दिवस आम्ही 3 दिवस इथे राहिलो, स्टे केला. पण त्यातला एक दिवस आम्ही बडोद्यात होतो पूर्ण, कारण बडोदा इथून जवळ आहे. आणि मग बडोद्याचं लक्ष्मी विला पॅलेस वगैरे आणि 2 म्युझियम आम्ही एन्जॉय केली. तर पावागडला राहून तुम्ही बडोद्याला पण जाऊ शकता. तर जरूर व्हिजिट करा, खूप सुंदर रिसॉर्ट आहे, एक छान अनुभव आहे.